आता मुस्लिमांना एका मुस्लिम अपत्याला 9 ते 10 मुलं आहेत. आता मोदी सरकार आपल्याला गहू आणि तांदूळ 3-3 किलो, हे सर्व म्हणजे हे सुद्धा बंद झालं पाहिजे 3 अपत्यवाल्याला, असं माझं म्हणणं आहे. आता जर तुम्ही 10 मुलावाल्याला जर तुम्ही 30-60 किलो तांदूळ जाते एका कुटुंबाला, आणि आपल्या हिंदू धर्मामध्ये एकाच मुलावर लोक थांबतात का, किंवा 2 मुलांना थांबतात, तिसरं अपत्य झालं का त्याचे सगळे नियम बंद. हे फक्त हिंदूंनाच का, मुस्लिमांना हे मान्य नाही का? त्याच्यानंतर ही मुस्लिमांची आता सरकारी ज्या दवाखाने आहेत, सगळ्यात जास्त जर फायदा कोणी घेत असेल तर हे मुस्लिम समाजाची लोक घेतात. डिलिव्हरी आली का आशा वर्कर घरी येते आणि त्या महिलेची सर्व डिलिव्हरी होईपर्यंत सर्व तरतूद सरकारी दवाखाना करतो आपण. अंगणवाडीमध्ये मूल घातलं का अंगणवाडीतून त्या मुलाला सर्व खाद्य जातं. त्याच्यानंतर शाळेमध्ये गेले, शाळेमधून सुद्धा सगळे भेटतं. म्हणजे तुम्ही जर सारासार विचार केला तर सगळा फायदा हा मुस्लिम समाजाचा